तेच बरं. चला बाय. साईडिंग मध्ये. येस, ओके. Chairperson. पाठ करणार का? येस. साइडिंग राहून झाला. जो बरे करू. आता अवमागता आमचे पेडण्याचे आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उमेश घाट जे परशुराम खोडकरांचे खूप जवळचे त्यांचे संबंध असले की त्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणी उजवून घ्यायचो. येस, ओके. नमस्कार. सर्वप्रथम मी जित साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी हा त्यांच्या आठवणींचा उजाळा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. मी जास्त बोलणार नाही की परशुराम आमच्यासाठी काय होते सगळ्यांना माहीत आहे. फक्त एक गोष्ट त्यांच्याबाबत सांगायची म्हणजे जे आता जित साहेबांनी केलेलं आहे की इथे सगळे उमेदवार आहेत. म्हणजे काही जे निवडणुकीला आता आमच्या कृष्णाने सांगितलं ज्यांना गुलाल लागला आणि गुलाल लावला नाही असे सुद्धा उमेदवार माणसं या ठिकाणी सगळे उपस्थित केले आहेत. आणि ही एक परशुराम खोडकरांची एक खास शैली होती की कितीही एखादा माणसामध्ये गैरसमज झाल्यानंतर अनेक पंचायतीवर अविश्वास ठराव त्या ज्यावेळी यायचे ते आमदार असताना मग त्यांना कसं सगळ्यांना एकत्र करून ते बारगळायचंय ही कला परशुराम खोडकरकडे होती. आणि याबाबत माझाही सरपंच पद त्याच गुणामुळे गेलेलं होतं. एवढी तयारी केलेली होती की मला सरपंच नको पण माझा म्हणून तू राहा म्हणून सांगितलेले परशुराम खोडकर असं अनेकांच्या जीवनामध्ये घडलेलं होतं. आणि हा एक माणूस असा पद्धतीचा होता की ज्याने कधी 1 रुपया कुठे कमाई केलेली राजकारणाचा भाग घेऊन कमाई केलेली नव्हती. आणि अनेक लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही परशुराम खोडकर बरोबर राहता तो भिकारी तसं तुम्ही भिकारी राहणार. पण आज आमच्याकडे जी श्रीमंती आहे म्हणायची की जित साहेबांसारखा एक आमदार आमच्या पाठीवर हात ठेवतो हे देवतुल्य माणूस. आता म्हणजे तिथे बोलायचं की नाही हे या कार्यक्रमात मला वाटत नाही. परंतु आज एका व्यक्तीला जीवनदान देताना किती प्रयत्न करायचे किती त्याला मदत करायची याबाबत एक देवाला सुद्धा प्रश्न पडला असेल. कारण कीर्ती शिलेदारचं एक गाणं आहे की रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही
परंतु कीर्तीताईंनी स्वतः लिहिलेलं हे गाणं त्यांनी स्वतःच्या खड्या आवाजात म्हटलेलं होतं. पण आज जर जीत साहेबांचं जर त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनी हे गाणं लिहिलंच नसतं असं मला वाटतं. कारण आज जीत साहेब नसते तर तो ओळख आज जगलाच नसता. त्याचा पुनर्जन्म आज त्यांनी केलेला आहे. त्याची जी मला वाटतं माहिती ते देतीलच. एका माणसासाठी किती करावं याला सुद्धा काही मर्यादा असतं, पण ते मर्यादेचं प्रचंड उल्लंघन करून प्रत्यक्ष कुबेर सुद्धा हात टेकला असता. या ठिकाणी एवढं कार्य करणारा एक कार्यकर्ता परशुराम कोटकरने घडवला याचा मला अभिमान वाटतो. मला त्या ठिकाणी 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सगळेजण जमले ते म्हणजे आमच्या पेडणे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत भाई आरोलकर यांच्या फुडाकारासकयल हांगासर पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार तसेच मोगो पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांका ओळखले गेले आणि शेवटपर्यंत जे शिवासारखे निर्भय जगले असे कैलासवासी परशुराम कोटकर यांच्या स्मृतीक उजाळो दिवपाक तसोच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकी भितर जे आयज पेडणे तालुक्या भितर यश संपादन जाला तो विजय आम्ही आज त्यांना अर्पण करपा खातीर हांगा सगळेजण हांगासर तुम्ही सगळे जमल्यात त्याबद्दल आमचे सगळ्यांचे पहिली सुरुवातीक स्वागत करता. परशुराम नावातच संघर्ष आहे. परशुराम नावातच संघर्ष आहे. अन्यायाशी लढणारी धार आहे. मातीसाठी उचललेली तलवार आहे आणि माणुसकीची अढळ उंची आहे. जीत नावातच विजय आहे. जीत नावातच विजय आहे, पण तो गर्वाचा नाही, तो संयमाचा, श्रमाचा आणि गुरुच्या शिकवणीतून उमललेला. एक होता वाट दाखवणारा, दुसरा होता ती वाट चालणारा. एक होता अनुभवाचा डोंगर तर दुसरा होता विश्वासाने उभा राहणारा. परशुराम म्हणायचा थांब आणि जीत समजायचा का थांबायचं आहे. परशुराम म्हणायचा आता बोलू नको आणि जीत ऐकायचा कारण समजून. हे नातं पदाचं नव्हतं, हे नातं राजकारणाचंही नव्हतं. हे नातं होतं शब्दाविना समजणारं, हक्काचं पण अपार आदराचं. आज परशुराम देहाने नाही पण त्यांची धार अजूनही जिवंत आहे आणि जीत आज तो जिंकतो आहे. कारण त्या परशुरामपणाची ताकद त्याच्या प्रत्येक निर्णयात वाहते आहे. एक गेला म्हणून नातं संपत नाही, कारण गुरु गेले तरी शिष्याच्या पावलात त्यांचा आवाज कायम राहतो. परशुराम आणि जीत ही 2 नावे नाहीत तर ती एकच परंपरा आहे. असे आमचे कैलासवासी परशुराम कोटकर आणि आमदार जीत आरोलकर यांचे नाते. आम्ही सगळ्यांनी जिल्हा पंचायती निवडणुकीचे यश आम्ही सगळ्यांनी पळयले. जायते गोयच्या वेगवेगळ्या भागांनी सगळ्यांनी गुलाल आपल्या माथ्याक लावून विजयोत्सव साजरो करताना पळयलो. पण त्या विजया भितर पेडणे तालुक्या भितर मांद्रे मतदारसंघाचो आमदार खंयच आमकां दिश्टी पडूंक ना. त्याचे कारण जे आसा हे व्हिडिओ तर्फे आणि एक भावनीक लेखाच्या माध्यमांतल्यान आमदार जीत आरोलकरान सगळ्या गोंयकारां फुडें स्पश्ट केले. म्हाका दिसता की आज मनीस खंयच्याय जरी उंचीर पावलो जाल्यार त्या उंचीर पावयता आसतना जेणी आपणाक मदत केल्या किंवा जेणे आपलो मार्ग दाखयला असो मार्गदर्शक गुरु जाका मेळटा ताका केन्नाच विसरपाक जायना आणि आपले पांय जमनीर दवरून सातत्यान काम करप. आणि म्हाका दिसता की एक व्हडली शिकवण हांव म्हणटलो की गोंया भितर मांद्रे मतदारसंघाचे आमदार ते म्हणजे जीत आरोलकर यांच्यांनी दिली. कारण आज आपल्या निवडणुकी भितर यश संपादन आम्ही केले किंवा राजकारणात आपण जरी व्हडलो जालो तर त्या राजकारणात आपणाक जेणे घडयलो तो म्हणजे गुरु आणि तोच आपलो मार्गदर्शक. त्याची याद सदैव स्मरणात रावप हे आपले कर्तव्य आसा. आणि ही जाणीव दवरून म्हाका दिसता की जीत भाई आरोलकरान हो जो विजय जो आसा हो आज तांकां अर्पण करपा खातीर आयज हो आदरांजली कार्यक्रम हांगासर आयोजीत केल्लो आसा. तर हांव ह्या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य जे आसात हे हरमल जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर, मुर्जी जिल्हा पंचायत सदस्य तारा हडफडकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण उर्फ नानू हरमलकर, त्याचबरोबर तोरशे जिल्हा पंचायत सदस्य राघोबा कांबळी आणि त्याचबरोबर एक युनिकनेस या कार्यक्रमाचे एक वेगळेपण एक वैशिष्ट्य म्हणजे कितें, कारण ह्या जिल्हा पंचायती निवडणुकी बरोबर जे निवडून आयल्या त्याचबरोबर ज्यांच्यानी ही निवडणूक कंटेस्ट केली, ज्यांका उमेदवारी मिळाली आणि ज्यांच्यानी आपल्या पद्धतीन ह्या निवडणुकीक राहून आपले अस्तित्व जे आसा हे लोकां भितर दाखयले असे सुद्धा बाकीचे उमेदवार सुद्धा ह्या आदरांजलीच्या कार्यक्रमात उपस्थित असतात. म्हाका दिसता की एक वेगळ्या पद्धतीचो संगम आयज एक पेडणेकार म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित आसा. हांगा जात पात धर्म पक्ष भेद प्रांत काय ना, फक्त आम्ही एक पेडणेकार आणि आमचो परशुराम कोटकर जो आसा हो पक्षनिष्ठा आणि मूल्यांचो विचार असलो आणि म्हाका दिसता की त्याच विचारान
जित भाई आरोग्यकारांच्या फुडाकारा सकयल आम्ही सगळेजाण हांगासर जमल्यात. हांव तुमच्या सगळ्यांच्या मना काळजांतल्यान स्वागत करता. आमचे पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष विशाखा गडेकर आणि अन्य सगळेजाण हांगासर उपस्थित आसात आणि सगळ्यांक विनंती करता की या कार्यक्रमाच्या सुरवातीक जे आसा हे परशुराम कोडकाराच्या प्रतिमेक पुष्पहार अर्पण करचे आणि दीप त्याच्या फुडें लावून त्याच्या ज्यो आठवणी ज्यो आसात ह्यो अमर करच्यो आणि हो जो विजय जो आसा जिल्हा पंचायत सगळ्या निवडणुकीचो तो विजय जो आसा हो भावनीकरित्या तांकां अर्पण करचो. भाव म्हणून संपूर्ण पेडण्याची काळजी अजित भाई आरोनकरान अजूनपर्यंत घेतलेली असा. ह्या निवडणुकीत सुद्धा युती असून सुद्धा आम्ही सगळ्यांनी पळयले की भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ह्याची युती असून सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांक निवडून हाडपाक जे सहकार्य जे केला आणि म्हाका दिसता की त्याच्याच खातीर विजयाच्या रथार म्हाका दिसता की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पेडण्या मतदारसंघाचे बसपाक शकले. मोठो मोलाचो वाटो जो आसा हो जित भाई आरोनकराचो त्या विजया भितर आसा आणि हे कोणीच न्हयकारू शकना. कारण तेणे 2 दीस अथक परिश्रम आणि मेहनत फक्त एक युतीचो धर्म त्यांच्यानी पाळलो आणि त्याच्या खातीर त्यांच्यानी जे दीस रात मेहनत जी केली ती आता श्रेय कोणी घेऊ पण खरे श्रेय जर म्हाका तुम्ही विचारशात जाल्यार हांव बिंदास्तपणे सांगू शकता की ते फक्त जित आरोनकर भाई खातीर ते 100% भारतीय जनता पक्षाक पेडणे मतदारसंघात यश मेळपाक शकले. हांव फुडें वयतना विनंती करता आमच्यो नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य अपक्ष म्हणून निवडून आयले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाक त्यांच्यानी पाठिंबो दिला ते आमचे राधिका उदय पालयेकर यांचे कडेन की त्यांच्यानी आपले विचार व्यक्त केले. नमस्कार सगळ्यांक. आयज सगळे हांगासर जमलेले आमचे नवीन सगळे झेडपी जे आमची हरमलजी राधिका पालयेकर झेडपी तशीच मोरजी झेडपी तारामाई अडफडकर तसेच तोरशाचे झेडपी राघोबा कांबळी तसेच धारगाचे झेडपी श्रीकृष्ण नानू उर्फ नानू हरमलकर तसेच ऑपोजिट कंटेस्ट केलेले हरमलचे आमचे कोरकणकर मनीषा कोरकणकर जेणे टफ फायट दिल्ली सुद्धा आहा. तसेच आमचे गजानन गुडेकर जेणे तोरशाचे टफ फायट दिले आणि एक आयज आमी हांगासर जमल्यात फक्त परशुराम कोडकराक श्रद्धांजली दिवपाक न्हू की हे विजय जो आहा तांकां अर्पण करपा खातीर आणि दाखोवपा खातीर की तेंचे विचार जे असले ते विचार सगळे पेडणेकार एकी कडेन रावपाक जाय. कसलोय प्रसंग येयलो कितें जाल्यार एकी कडेन राजकारण तो सदांच सांगतालो राजकारण येतले वयतले राजकारणा पुरती तितल्या पुरती जेन्ना राजकारण म्हणजे कोड ऑफ कंडक्ट लागले आणि सोंपले आनी सगळे विसरूंक जाय आणि सगळे एकी कडेन येवंक जाय आणि ते इंटेन्शनान आयज आमी हांगासर एकठांय जाल्ल्यात. काही उमेदवार आहात ते येवंक पावले ना कित्याक थोडे म्हणटा ते शॉर्ट टायमान रागवणी फुगवणी आसता परत कोणाक कामां आहा पूण काही जावन तेंच्यांनी फोनाचेरूय सांगलां आमकां की आमी आसात म्हणून. सो त्या प्रमाणे हांगासर आमी येयले. परशुराम कोडकर सगळ्यांक खबर आसतली त्याचे राजकारणाचे म्हणजे राजकारण कशें तेचे म्हणजे कशें करतालो ते म्हणजे प्रत्येक गांवांनी वाडवाड्यान म्हणजे आयज जर ते आसले झेडपी इलेक्शनाक जाल्यार इब्रापूरच्या तेरेखोल मेरेन सगळे कडेन ना फिजिकली ना जावं पूण ते फोनाचेर कोणाक फोन करून कशें राजकारण करप कितें करप हें घडोवन हाडटले आसले आनी त्या प्रमाणे आमी हांगासर आयज ते एकूय वरास जावंक ना ते आमच्या मदीं ना आनी एका वर्सा भितर हे इलेक्शन जालां आनी इलेक्शनाक ते ना तेन्ना म्हटल्यार आमी खंय तरी ताका मिस करतले पूण जेन्ना हांव भोंवतालो तेन्ना तेजो उगडास येतालो आनी म्हाका दिसतालें की तो म्हाज्या वांगडा आसा म्हणून इतलेंच सांगूंक सोदता. पेडणे तालुक्यांत जेन्ना राजकारण जातलें मागीर ते पंचायतीचें जावं म्युन्सिपालिटीचें जावं झेडपीचें जावं किंवा विधानसभा लोकसभा जावं ते जेन्ना इलेक्शन जातलें तेन्ना परशुराम कोडकार ह्यो आमच्या मदींच आसतलो. भलेही तो तेजो देह आमच्या वांगडा ना तो आमच्या वांगडा अस्तित्वात असो ना पूण तेची आत्मा जी आहा आनी तेचे जे विचार जे आहात ते हांगासर सगळ्या मदीं आसतले आनी प्रत्येक टायमाचेर पेडण्याचें राजकारण म्हणजे परशुराम कोडकर हे कोट केले वयतले आनी हे आमी जिवंत दवरतले तेच्या खातीर आनी जे तेचे विचार असले फुडें वचपाचे म्हणजे पेडणे तालुका खुबशे गोष्टी सांगलेले तेणी कितें करपाक जाय म्हणजे तेचे लो लेवलीचेर विचार म्हणजे बारीक सामान्य लोकांक बारीक घरांनी कशें लोकांक पावपाक जाय हे तेचे विचार आसले. म्हणजे तो व्हडले म्हणजे हो प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट तसले घेवन बसनासलो पूण बारीक प्रत्येकाच्या घरांत कशी चूल पेट्टली आनी प्रत्येकाक कशें पोट भरतलें हेचेर तेजो लक्ष आसलो आनी हे व्हेरी इम्पॉर्टंट आनी तेच पळोवन आमी प्रयत्न करता तें काम करपाक. आयज आमचे 4 झेडपी आहात तांकां रिक्वेस्ट करता आयज तुमचे कडेन 5 वर्सां झेडपी तुमचे कडेन फंड्स येतात म्हणजे कामां करपाक तुमकां संदी मेळटा पूण म्हाजी एकच रिक्वेस्ट आहा की तुमी जेन्ना काम करतात जेन्ना आमी वायट धरूं नाकात पूण आमी पळयतात केन्ना
जर खंयची तरी व्हडली संस्था ते येतात आनी निवेदन दितात आनी आमी काम करतात. कित्याक काम करतात ते मातशे मोठ्या पदाचेर बीन असतात. पूण जर तुम्ही बारीक वाड्यांचेर वयशेत म्हणजे बारीक 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 वाड्यांचेर ज्यांची घरां सारकी ना, गटर ना, कितें थंय वचून जर 4 लोकांक सुद्दां मदत करशात जाल्यार ते 4 लोकांक मदत करतात. पूण 40 लोकांक ते पळोवन दिसून येता की बाबा हेंकां मदत कर. एकच रिक्वेस्ट, बारीक सामान्य मनशांकडे पावा आनी बारीक सामान्य मनशांक मदत करा. तेंचे आशिर्वाद आयज आमकां इम्पॉर्टंट आहा. त्या प्रमाणे आमी पेडणे तालुका ह्यो सांबाळूंक शकतले आनी फुडें वचूंक शकतले. सो परत एकदा सगळे तुमी येयले हांगासर चेअरपर्सन आहा आमची, परत कॉन्सिलर्स आहात, उशा आहा, सिद्धेश आसा, सगळे हांगासर येयले आनी ल्हानशे प्रोग्रामाक कित्याक हांव चड उलयना, सगळ्यांनी परशुराम कुडकरा विशयी सगळ्यांनी उलयलेले आहात, बरें उलयल्यात. म्हाजें एकूच इंटेन्शन आसलें सगळ्यांक एकी कडेन हाडप, ते आमी केल्ले आसा. अशेंच वांगडा रावया आनी पेडणे तालुका सांबाळया. धन्यवाद. सगळ्यांत प्रथम मध्ये जिथं साष्टांग दंडवत की माझ्या ह्या मित्राचो हो सत्कार घडून हाडलाय आणि ही सगळ्यांनी एकत्र केले म्हणून त्याच्याबद्दल परशुराम कोडकर म्हाका पटकन जर म्हाका स्ट्रोक जाल्लो आसा पण म्हाका बोलांक येना, म्हाका तशें आवराना म्हणून 2 शब्द मी बोलते म्हणून. आमी 7वी 8वी आमी वायकावटान वांगडा शिकलो. वांगडा शिकलो. 9वी 10वी आता थोडासा सांगण्याची गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यापासून संघात जाऊ, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात. आणि मी संघात जायन म्हणून म्हाका आमचो धनी जो आसलो आमच्या वायकाड हॉस्पिटल चुकाय तर म्हाका नांव पडटा येणार नाही. कोण धनी आमचे वायकाड भाऊसाहेब देशमुख. तर तेणी म्हाका सांगता तूं संघात वचा नाका म्हणून. पण मी म्हटलं मी ना संघ कित्याक वचा नाका, म्हाका काय सांग कारण सांग संघ काय करता. पण मी संघात सोडून कसोच जावचंय ना म्हणून म्हाका खूप त्रास दिवंक लागलो आणि म्हाका शाळा सोडूची पडली. 9वी 10वी मी वास्को केली पण घरची परिस्थिती एकदम डेंजर. माझी आई हे नुसत्या विकून राहिली, माझी आई पैसून जाणारी, त्यामुळे परिस्थिती एकदम डेंजर माझी. तरी पण मी परत मागीर 9वी 10वी सुरू झाली, परत मी 11वी परत आम्ही वांगडा येयलो. परशुराम कोडकर आम्ही इतके बरोबर आम्ही एकामेकाच्या घराकडे जाऊन त्याची आई आमकां भाजी बिजी काढून करून ती चपाती काढून दी, हे आम्ही खाऊ एकामेकाच्या तोंडात काढून खाऊ एकामेकाचे, इतके आम्ही एकत्र असलो आम्ही. आणि मग जेव्हा तो इलेक्शनाक उभं रावलो तेव्हा मी आता मुंबईत तेव्हा मुंबईसून मुद्दाम त्याच्यासाठी मी मुंबईसून येयलो त्याच्याकडे आणि त्याच्यासाठी आम्ही संबंध ह्या पेडणे तालुक्यात सगळे भोवलो परशुराम कोडकराकडे आणि ताका निवडून हाडलो. आणि सर आमकां आनंद जालो की आता पेडणे आमचो परशुराम कोडकर काय पेडण्यासाठी करून दाखयतलो म्हणून. पण राग धरू नका, मी स्पष्टताच बोलते नेहमीपणे, मी खोट्या किंवा आयुष्यात बोलूंक नाही. तरी पण त्याला 2 शब्द आता सांगूचंय नाही. मग परत केव्हा दुसऱ्या वेळेला रावलो उभो त्यावेळेला आता जी ह्या थंयसर थंय हॉस्पिटल ह्या हॉस्पिटल थंय पोलीस स्टेशन आताची बांधली आसा तिच्या अगोदरचा ऑफिस होता त्याचा आणि थंय उभो आसलो. मग मी मुद्दाम परत मुंबईसून परत येयलें आणि थंय ऑफिसात सगळे तिचे कार्यकर्ते बी सगळे आसले. आणि मग सांग परशुराम आता जो येयलोय मी तो तुका पाडूच्यासाठी येयलाय. काय सांगलंय का, आता जो मी येयलोय तो तुका पाडूच्यासाठी. 10 वर्ष तू पेडण्यात 5 वर्ष रावलंय, काय करून दाखवलं पेडण्यासाठी तू तो केले जाल्यार आमकां अभिमान दिसलो. माझो आमचो तो हृदयातलो तो आमचो आणि काहीतरी जर केलेलं जाय असं म्हणून. पण तिने वाईट ठरवून ना, माझी संगत तिने सोडून ना. राजकारणात आम्ही काय असो, मला त्यांना सगळ्यांना खबर असं मी काय राजकारणात असायचो. पण आमची मैत्री मात्र ही कायम राहिली, कायम राहिली. शीख झालो तेव्हा आम्ही सरी उठत त्याला बघून वगैरे जाय घराकडे त्याच्या वगैरे आणि इतक्या परिस्थितीत आम्ही वेगवेगळं होतो. पण आज तू त्याचा परत जन्म त्याला नवीन दिले त्याका आणि सगळ्यांच्या समोर त्याला हाडलं, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझा करते काम खरोखरच सगळ्या लोकांक काटा पेडण्यातल्या लोकांक जीत काय करतात आणि आमकां बघून आनंद दिसता की खरोखर असो आमदार जावंक जाय म्हणून आमकां आमदार हो पैशावाला जावं की हो जावं असं नाही. पण तू जे कार्यकर्ता आहे आणि तुझा पेडणे सगळ्या लोक पेडण्यासाठी फक्त तुझ्या काम किंवा ह्याच्यासाठीच नाही पण हे पेडणे तालुक्यात सुद्धा तुझी धावा देते तू, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. असेच त्याची कायम दवर आणि तशी त्याची कामं तुझी करून घे. धन्यवाद तुका. धन्यवाद.